नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मोतीलाल ओसवालचा मिड कॅप फंड. गेल्या काही वर्षांपासून सर्वांचा फेवरेट असणारा हा मिड कॅप फंड गेल्या 1-1.5 वर्षापासून आहे ना खूप खराब रिटर्न देतोय. आता हा फंड खराब रिटर्न का देतोय, त्यामागची कारणं काय आहेत, हा फंड कोणत्या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करतो, याची स्ट्रॅटेजी काय आहे, याचे फंड मॅनेजर कोण आहेत आणि जर तुमच्याकडे या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट असेल तर ती तुम्ही होल्ड करायला हवी की नाही, या सगळ्या गोष्टींवरती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोतीलाल ओसवाल मिड कॅप फंडबद्दल बोलणार आहोत. या फंडमध्ये माझं कोणतंही रिकमेंडेशन नाही किंवा तुम्हाला सजेशन नाही की तुम्ही या फंडमध्ये होल्ड करावं, सेल करावं किंवा इन्व्हेस्टमेंट करावं. हा फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी बनवलेला व्हिडिओ आहे. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. सर्वात अगोदर आपण या फंडच्या डिटेल्स पाहूयात. या फंडची फंड साईज आहे 37,500 करोड रुपये. हा फंड मार्केटमध्ये येऊन 11 वर्ष 9 महिने झालेले आहेत, म्हणजे बराच जुना फंड आहे हा. आणि हा फंड बेंचमार्क फॉलो करतो निफ्टी 50 मिड कॅप 150चा इंडेक्स, म्हणजे निफ्टीचा 150 इंडेक्स जो आहे तो फॉलो करतो. या फंडमध्ये मिनिमम आपण 500 रुपयाची SIP करू शकतो आणि लमसम जर करायची असेल तर 1000 रुपयाची लमसम इन्व्हेस्टमेंट करू शकतो. या फंडची रिस्क कॅटेगरी आहे व्हेरी हाय रिस्क कॅटेगरीमधला हा फंड आहे. आता हा व्हेरी हाय रिस्क कॅटेगरीमधला का आहे, तर हा मिड कॅप कॅटेगरीमधला फंड आहे म्हणून हा व्हेरी हाय रिस्क कॅटेगरीमध्ये येतो. आणि त्याचबरोबर जर याचा पोर्टफोलिओ तुम्ही पाहिलात तर हा फंड फक्त आणि फक्त 15 स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. म्हणजे हे जे 37,500 करोड रुपये आहेत हे फक्त आणि फक्त या 15 स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट केले जातात. या फंडची टॉप 10 स्टॉक्समध्ये जवळपास 73% इन्व्हेस्टमेंट आहे, म्हणजे पहिल्या 10 कंपन्यांमध्ये सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट या फंडने केलेली आहे. त्यानंतर टॉप 5 स्टॉक्समध्ये 44% इन्व्हेस्टमेंट आहे आणि टॉप 3 मध्ये आहे 27%. आणि याच कॅटेगरीमधले जर दुसरे फंड्स आपण पाहिले तर ते फंड्स काय करतात, तर लार्ज कॅपमध्ये जवळपास 13% इन्व्हेस्टमेंट करतात, हा फंड 16% इन्व्हेस्टमेंट करतो. मिड कॅपमध्ये ते फंड्स 71% इन्व्हेस्टमेंट करतात, हा फंड 70% इन्व्हेस्टमेंट करतो. स्मॉल कॅप स्टॉक्समध्ये ते फंड्स 15% इन्व्हेस्टमेंट करतात जवळपास, पण हा फंड काहीही इन्व्हेस्टमेंट करत नाही स्मॉल कॅप स्टॉक्समध्ये, कारण की फक्त आणि फक्त 15 स्टॉक्सचा पोर्टफोलिओ घेऊन हा फंड काम करतो. यावरनं तुम्हाला समजलं असेल की हा फंड व्हेरी हाय रिस्क कॅटेगरीमध्ये काय येतो, कारण की फक्त आणि फक्त 15 स्टॉक्समध्ये हा इन्व्हेस्ट करतो. त्यामुळे व्हॉलेटिलिटी या फंडमध्ये खूप जास्त असते. यातल्या एखादा जरी स्टॉक्स 10% वाढला किंवा 10% कमी जरी झाला तरी याचा इम्पॅक्ट ह्या फंडच्या फंड व्हॅल्यूवरती पडतो. त्याचमुळे हा फंड व्हेरी हाय व्हॉलेटिलिटीमध्ये कन्सिडर केला जातो. आणि जर असेट अलोकेशन जर तुम्ही पाहिलं तर फक्त लार्ज कॅपमध्ये 16% इन्व्हेस्टमेंट आहे, मिड कॅपमध्ये 70% इन्व्हेस्टमेंट आहे आणि स्मॉल कॅप आणि अदर कॅपिटल मध्ये अजिबात इन्व्हेस्टमेंट नाही. आणि जर इक्विटीमध्ये पाहिलं तर 87.22% इन्व्हेस्टमेंट ही इक्विटीमध्ये आहे, डेप्टमध्ये अजिबात इन्व्हेस्टमेंट नाही आणि अदर्समध्ये 12.77% आहे. आता हे अदर्स म्हणजे काय, तर कॅश इन हँड असू शकतं किंवा अदर इन्स्ट्रुमेंट असू शकतात. म्हणजे हा फंड अशी अपॉर्च्युनिटी शोधत असतो की ज्यावेळेस त्याला वाटतंय की मार्केटमध्ये आता काहीतरी चेंजेस होऊ शकतात, त्याच वेळेस ही जी कॅश इन हँडमध्ये असलेली अमाऊंट आहे ती इन्व्हेस्ट करतो. त्यामुळे भरपूर कॅश रिझर्व ठेवून चालणारा हा फंड आहे. आणि जर तुम्ही टॉप होल्डिंग्स पाहिला तर पर्सिस्टन्स सिस्टम्समध्ये, कोफोजमध्ये, त्यानंतर 197 म्हणजे ज्याला आपण पेटीएम म्हणतो त्याच्यामध्ये यांची इन्व्हेस्टमेंट आहे, डेक्सॉन टेक्नॉलॉजीमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे. आणि सेक्टर वाईज जर इन्व्हेस्टमेंट पाहिली तर 23% इन्व्हेस्टमेंट ही सर्व्हिस सेक्टरमध्ये आहे, कॅपिटल गुड्समध्ये 22.93% इन्व्हेस्टमेंट आहे, टेक्नॉलॉजीमध्ये 18.79% इन्व्हेस्टमेंट आहे. पूर्ण स्टॉक होल्डिंगमध्ये जर तुम्ही पाहिलं तर पर्सिस्टन्स सिस्टम्समध्ये जवळपास 9.47% इन्व्हेस्टमेंट आहे, म्हणजे जवळपास 9.5% पकडून चाला ना तुम्ही. आणि त्याची व्हॅल्यू आहे 3,550 करोड रुपये. आता समजा पर्सिस्टंट टेक्नॉलॉजीचा हा स्टॉक जो आहे तो जर 10% वाढला, 5% वाढला तर त्याचा इम्पॅक्ट काय होणार, तर यांच्या टोटल फंड साईजवरती होणार, फंडच्या व्हॅल्यूवरती होणार आणि NAV वरती होणार. कारण की फक्त 15 स्टॉक्स आहेत आणि या 15 स्टॉकलाच कॉन्सन्ट्रेट करून हा फंड चालतोय, म्हणजे फोकस फंड आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही. इंटरनल इन्व्हेस्टमेंट म्हणजे ज्याला आपण झोमॅटो असं म्हणतो त्याच्यामध्ये याची इन्व्हेस्टमेंट आहे 8.47%, म्हणजे 3,000 करोडची इन्व्हेस्टमेंट फक्त झोमॅटोच्या स्टॉक्समध्ये यांनी केलेली आहे. आणि त्याचबरोबर काइन्स टेक्नॉलॉजी म्हणजे हीच कॅपिटल गुड्सची रिलेटेड कंपनी आहे. याच्या अगोदर ही कंपनी या स्टॉकच्या पोर्टफोलिओमध्ये नव्हती, आता ही कंपनी याच्यामध्ये ॲड झाली आहे आणि दुसरी कुठली तरी कंपनी याच्यामधून बाहेर गेली असेल. त्यानंतर आदित्य बिर्ला कॅपिटलमध्ये याच्या अगोदर यांची इन्व्हेस्टमेंट अजिबात नव्हती, तो आता फंड किंवा तो स्टॉक्स आता यांच्या पोर्टफोलिओमध्ये ॲड झालेला आहे.
या फंडचा जर ओव्हरऑल पोर्टफोलिओ गेल्या काही वर्षांपासून पाहिला तर हा फक्त 15, 18, 17, 20, 22 एवढ्या स्टॉक्समध्येच इन्व्हेस्टमेंट करून चालणारा फंड आहे. म्हणजे टोटल त्याला माहिती असतं की कोणत्या कंपनीजमध्ये तो इन्व्हेस्टमेंट करतोय आणि त्याची काय स्ट्रॅटेजी आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच फंड मॅनेजर त्या स्टॉक्सला पिक करतो आणि होल्ड करून ठेवतो एवढ्या चांगल्या क्वांटिटीजमध्ये. मी सारखं तेच सांगतोय की हा फंड फक्त 15 कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय, त्यामुळे याच्यामध्ये व्हॉलेटिलिटी थोडी जास्त असते. आता आपण पाहूयात अलोकेशन, म्हणजे सेक्टर वाईज अलोकेशन पाहिलं तर दुसरे फंड काय वेगळं करतायत आणि हा फंड काय वेगळं करतोय ते पण आपण पाहूयात. जर तुम्ही इथे पाहिलं तर ब्ल्यू कलरची जी लाईन आहे ती आहे या फंडची, आणि हे दुसरे जे फंड आहेत ज्यांना ग्रीन कलरची लाईन आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर सर्व्हिस सेक्टरमध्ये सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट करणारा हा फंड आहे. त्याच कंपेअर दुसरे फंड सर्व्हिस इंडस्ट्रीजमध्ये तेवढे इन्व्हेस्टमेंट करत नाही. कॅपिटल गुड्समध्ये हा सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट करतो, दुसरे फंड या कॅटेगरीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करत नाही. टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा हा फंड सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट करतोय. कन्झ्युमर प्रोडक्टमध्ये सुद्धा याची सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट आहे. कम्युनिकेशनमध्ये हा फंड आणि कॅटेगरीजमधले फंड सुद्धा सेम लेवलवरती इन्व्हेस्टमेंट करतात. पण कॅटेगरीमधले इतर फंड जे आहेत ते फायनान्शियल कॅटेगरीजमध्ये, ऑटोमोबाईल्समध्ये, कन्स्ट्रक्शनमध्ये सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट करतो आणि तिथेच या फंडची इन्व्हेस्टमेंट सगळ्यात कमी आहे. आता जर तुम्ही पाहिलं तर गेल्या 1-1.5 वर्षापासून हा फंड कमी परफॉर्मन्स देतो किंवा अंडर परफॉर्म आहे किंवा रिटर्न्सच देत नाहीयेत असं म्हटलं तरी काय हरकत नाही. याला कारण आहे, कारण की गेल्या काही वर्षांपासून, म्हणजे गेल्या 1 वर्षापासून जर तुम्ही पाहिलं तर अमेरिकेचं वॉर चालू आहे इतर कंट्रीजबरोबर, आणि त्याचबरोबर टॅरिफ वॉर सुद्धा चालू आहे, ज्याच्यामुळे सगळ्यात जास्त दबाव आहे IT कंपनीजवरती, आणि याची इन्व्हेस्टमेंट IT कंपनीजमध्ये सगळ्यात जास्त आहे, सर्व्हिस देणाऱ्या कंपनीजमध्ये सगळ्यात जास्त आहे. त्यामुळे जो प्रेशर आहे त्या या स्टॉक्सवरती आहे आणि त्याचा इम्पॅक्ट त्या ह्या फंडच्या रिटर्न्सवरती सुद्धा आपल्याला दिसून येतो. आता जर रोलिंग रिटर्न्स पाहिले आपण 2015 पासूनचे या फंडचे, ब्ल्यू कलरची लाईन आहे इंडेक्सची आणि ऑरेंज कलरची लाईन जी आहे ती आहे मोतीलाल ओसवालच्या फंडची. तर सुरुवातीला इंडेक्सला हा फंड अजिबात बीट करत नव्हता, इंडेक्सपेक्षाही कमी रिटर्न्स हा फंड देत होता सुरुवातीच्या काही वर्षापासून. मी कन्सिडर करतोय 2020 पर्यंत, म्हणजे 2015 पासून ते 2020 पर्यंत या फंडने एवढे काही खास रिटर्न्स दिले नव्हते. पण 2020 नंतर, म्हणजे जेव्हा कोरोना आला आणि कोरोनानंतर जे काही चेंजेस झालेत, इंडेक्सला बीट करत त्याने खूप चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे. याच्यावरनं तुम्हाला एक थोडक्यात गोष्ट समजत असेल की कोणत्याही फंडमध्ये लॉंग टर्ममध्ये जर होल्डिंग ठेवली तरच आपल्याला चांगले रिटर्न्स मिळू शकतात. शॉर्ट टर्ममध्ये रिटर्न्स बनण्याचे चान्सेस खूप कमी असतात. आता ज्या लोकांनी 2015 मध्ये इन्व्हेस्टमेंट स्टार्ट केली असेल, SIP सुरू केली असेल आणि 2025 पर्यंत जर त्यांनी होल्ड केली असेल तर आता ते खूप चांगले रिटर्न्स मध्ये असू शकतात, कारण की त्यांनी वाईट काळ पण पाहिला या फंडचा आणि आता चांगला काळ सुद्धा पाहत आहेत. पण गेल्या 1 वर्षापासून या फंडचे जर रिटर्न्स तुम्ही पाहिले ना तर तुम्हाला शॉक बसेल किंवा धक्का बसेल, कारण गेल्या 1 वर्षामध्ये याने -9% रिटर्न्स दिलेले आहेत. -9%, म्हणजेच याच कॅटेगरीमधल्या सगळ्यात बॉटममध्ये तो होता. 30 आउट ऑफ 30, म्हणजे लास्ट बॉटमला हा फंड होता गेल्या 1 वर्षामध्ये. 7 नोव्हेंबर पासून ते 8 नोव्हेंबर पर्यंतचे रिटर्न जर आपण पाहिले तर याने -3% रिटर्न दिलेले आहेत, -30. आणि याच कॅटेगरीमधले दुसरे फंड्स काय रिटर्न्स देतात आहेत की 2%. 1 वर्षाचे रिटर्न्स दुसरे फंड देतात आहेत 1.87%, हा रिटर्न्स देतोय -9%. याला कारण म्हणजे मी तुम्हाला सांगितलंच की जे काही टॅरिफ चालू आहेत, इंटरनॅशनल मार्केटमध्ये जो दबाव चालू आहे, IT सर्व्हिस इंडस्ट्रीवरती जो प्रेशर आहे, त्याच्यामुळे ह्या रिटर्न्सवरती परिणाम होतोय. पण याची फंड मॅनेजमेंट टीम चेंज झाली आहे का तर अजिबात नाही. जर तुम्ही ह्याचे फंड मॅनेजरच्या डिटेल्स पाहिल्या तर गेल्या काही वर्षांपासून जो फंड मॅनेजर हा फंड मॅनेज करतोय, म्हणजे 2020 पासून जो फंडने ग्रोथ पाहिलाय तो निकेत शाह यांच्या अंडर पाहिलेला आहे, आणि तेच निकेत शाह अजूनही हा फंड मॅनेज करत आहे. म्हणजे मॅनेजमेंटमध्ये कोणत्याही प्रकारचे चेंजेस झालेले नाहीत. निकेत शाह बरोबर राकेश शेट्टी सुद्धा या फंड बरोबर जोडले गेलेत. सुनील सावंत आहेत, अंकुश सूद आहेत, संतोष सिंग आहेत, अजय खंडेलवाल आहेत. तर हे काही फंड मॅनेजर आहेत जे निकेत शाह बरोबर काम करतायत आणि हा फंड मॅनेज करण्याचं काम करतायत. आता ओव्हरऑल या सगळ्या डिटेल्स आपण पाहिल्या तर यावरनं एक गोष्ट तुम्हाला सांगत असेल की कोणत्याही फंडमध्ये लॉंग टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट केली तरच आपल्याला त्याच्यातनं चांगले रिटर्न्स मिळण्याचे चान्सेस असतात. अदरवाईज तुम्ही जर शॉर्ट टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल तर त्याच्यातनं आपल्याला रिटर्न्स पाहता येत नाहीत. ज्या लोकांनी 2 वर्षापूर्वी पाहिलं असेल की हा फंड सगळ्यात जास्त रिटर्न देतोय आणि त्याच वेळेस जर या फंडमध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली असेल ना तर आता त्यांचा पोर्टफोलिओ -10% वगैरे असेल. त्यामुळे कधीही इन्व्हेस्टमेंट करताना
टॉप 1 मध्ये आहे, टॉप 10 मध्ये आहेत म्हणून त्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करणं कधीही चुकीचं ठरतं. त्या फंडबद्दल सगळ्या डिटेल जाणून घेतल्यानंतरच त्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला हवी. ज्या लोकांनी गेल्या 10 वर्षापासून या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे किंवा ज्या लोकांनी 2 वर्षापूर्वी या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केलेली आहे, त्या लोकांनी लगेच हे रिटर्न्स पाहून घाबरून जायची कारण नाही. कारण की कोणत्याही फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना तुम्ही सगळ्या गोष्टींचा विचार करूनच इन्व्हेस्टमेंट केलेली असेल आणि कोणत्याही फंडला 1-2 वर्षाच्या रिटर्नच्या बेसिसवरची जज करणं चुकीचं ठरेल. तर माझ्यामध्ये तुम्हाला समजलं असेल की मोतीलाल ओसवाल मिड कॅप फंड कशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट करतो, कोणत्या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, कशी स्ट्रॅटेजी यूज करतो, या फंडचे फंड मॅनेजर कधीपासून हा फंड मॅनेज करतात, या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. या फंडमध्ये माझं कोणतंही रिकमेंडेशन नाही की तुम्ही होल्ड करावं, सेल करावं किंवा इन्व्हेस्टमेंट करावं. हा फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी बनवलेला व्हिडिओ आहे, त्यामुळे याला त्याच प्रकारे कन्सिडर करावं. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात मित्रांनो अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.